नमस्कार. मी सुरेखा भालेराव नागटिळक. आपल्या अखंड मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आज 18 जुलै हा दिवस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन म्हणून आपण साजरा करतो. 16 जुलै, 17 जुलै व 18 जुलै या दिनांचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे याविषयी आज आपणाला माहिती देणार आहेत आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक, धम्मप्रकाशचे संपादक, धम्मप्रसारक व लेखक अशा अनेक पदव्या असणारे पंढरपूरचे नाव साहित्याच्या परिघावर उमटवणारे माननीय बाणा धानोरे सर. थोडक्यात धानोरे सर यांचा परिचय करून घेऊ. नागवंश या त्यांच्या पुस्तकाला महाराष्ट्रातील अनेक नामांकित पुरस्कार लाभले आहेत. तसेच पत्रकारिता व सामाजिक कार्यातील हे राज्यस्तरीय पुरस्कार मिळवलेल्या धानोरे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराप्रमाणे घरात स्वतंत्र ग्रंथालय बनवले आहे. अशा या ज्येष्ठ साहित्यिकाचे विचार ऐकू. मी बाणा धानोरे आज आपल्याशी संवाद करतोय. आज 18 जुलै लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे. काल 17 जुलै मराठी साहित्यातील एक विद्रोही कवी, लेखक बाबुराव बागुल यांचा स्मृतिदिन होता. त्याच्या अगोदर 16 जुलैला मराठी साहित्यातील एक विचारवंत धम्मचिंतक राजा ढाले यांचा स्मृतिदिन होता. राजा ढाले यांचा जन्म 1940चा, बाबुराव बागुलांचा जन्म 1930चा आणि अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920चा. 20, 30 आणि 40 आणि 16, 17 आणि 18 हा सिक्वेन्स एक विलक्षण आहे. राजा ढालेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर तो अत्यंत विचारवंत माणूस, अभ्यासू आणि आंबेडकरी विचाराचा प्रचंड प्रभाव असलेला आणि आंबेडकरी विचाराचं संचलन करण्याची क्षमता असणारा, विशेषतः आंबेडकरी विचाराचं अप्रोप्रिएशन करण्याची क्षमता राजा ढाले इतकी कुणामध्येही नव्हती आणि अजूनही नाही. राजा ढाल्यांचा स्वभाव अत्यंत परखड, तत्वनिष्ठ, विचारनिष्ठ. त्यांना वावगं बोलणं, वावगं लिहिणं आणि वावगं वर्तन हे त्यांच्या स्वभावाचा भाग अजिबात नव्हता. ते स्पष्ट लिहित, स्पष्ट बोलत आणि त्यांचं वागणं हे अत्यंत निर्मळ असायचं. त्यांचा पोशाख, त्यांची आवड निवड, रंगसंगती याच्यामध्ये त्यांनी कधीही तडजोड केली नाही. विशेषतः त्यांचं धम्मचिंतन हे भदंत आनंद कौशल्यांच्या तोडीचं होतं. त्यांचं साहित्य हे आपण ज्याला मराठीमध्ये एक वेगळा पॅटर्न म्हणू, विचार मांडण्याची क्षमता आणि पद्धत ही राजा ढाल्यांनी स्वतःची स्टाईल निर्माण केलेली आहे. धम्मचिंतनाच्या बाबतीमध्ये त्यांनी अनेक प्रयोग केले. प्रयोग अशा अर्थानं की नुसतं धम्मचिंतन नाही तर सांस्कृतिक अर्थानं समाजामध्ये जे बदल घडायला हवेत धम्माच्या अंगानं, त्याच्यावरती त्यांनी सखोल अभ्यास केला आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्या काळामध्ये छोटी छोटी जे अनियतकालिका होती, धम्मलिपी असेल, विशेषतः धम्मलिपी हे त्यांचा अत्यंत आवडता भाग होता आणि त्याच्यातून त्यांनी जे त्या काळामध्ये जे विचार मांडलेत ते समाजाला पुढं नेणारे, आंबेडकरी चळवळ पुढं नेणारे असे विचार होते. पॅन्थरच्या निर्मितीमध्ये जे मुख्य संस्थापक होते त्याच्यापैकी ते एक होते. त्यांनी एक अराजकीय सामाजिक संघटना म्हणून पॅन्थरकडे ते पाहत होते आणि त्याच्यातून जो आक्रमकपणा विचाराचा जो होता तो समाजाला भावला आणि समाजानं पॅन्थरला डोक्यावर घेतला अक्षरशः. त्याचा परिणाम असा झाला की खेड्यापाड्यातून जे अन्याय अत्याचार होत होते दलितावरती, त्याला आळा बसण्यामध्ये खूप मदत झालेली आहे. पण
त्या काळामध्ये सर्वच पॅंथरवाले हे राजा ढालेसारखे तत्वनिष्ठ, विचाराला प्रतिष्ठा देणारे आणि विचाराच्या अनुषंगानं वाटचाल करणारे किंवा विचारावरती ठाम असणारे असे सर्वच होते असं नाही. काहींचा कल मार्क्सवादाकडे होता, काही वैयक्तिक हितसंबंधाकडे ओढले गेले आणि याच्यातून पॅंथरचं विघटन झालं. पण राजा ढाले यांना त्याचं दुःख अजिबात वाटलं नाही. त्यांनी मास मुवमेंट नावाची संघटना काढली आणि त्या संघटनेमार्फत त्यांनी आपलं काम चालू ठेवलं. हे करत असताना त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांचं अक्षर फार सुंदर असायचं, की ते अनेक कलरचे पेन वापरायचे आणि प्रत्येक मुद्दा हा ठासीवपणे आपल्याला मांडता आला पाहिजे. त्या प्रत्येक मुद्द्याची त्यांची मांडणी हे अगदी अफलातून होती. त्या व्यक्तीशी वैयक्तिक मला त्या व्यक्तीला पाहता आलं, त्यांच्याशी बोलता आलं, हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मी सन्मान समजतो. त्यांचं धम्मचिंतन इतकं उच्च पातळीचं होतं की मराठी सांस्कृतिक साहित्यामध्ये म्हणजे सांस्कृतिक चळवळीमध्ये त्यांच्या धम्मचिंतनाचा जो लाभ झालेला आहे तेवढा लाभ अजून कुणीही केलेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यानंतर त्याने अनेक शब्द मराठीमध्ये रूढ केलेले आहेत. उदाहरणार्थ पूर्वी श्री लिहायचे, तर श्रीच्या ऐवजी त्यांनी आयुष्यमान शब्द प्रचलित केला. कैलासवासीच्या ऐवजी त्यांनी कालकथित हा शब्द प्रचलित केला आणि आता तो सर्वमान्य झालेला आहे. त्यांच्या घरी आपण जेव्हा जातो तर चारही बाजूला पुस्तकाची कपाटे दिसतील. अक्षरशः ते पुस्तकाच्या ढिगारीत बसलेलेच तुम्हाला दिसतील. इतकं त्या माणसाचं अफाट वाचन आणि एक हाती लिहित जर बसले तर न थकता 5-5 तास त्यांचं लिखाण चालायचं. असा हा मराठी माणूस, आंबेडकरी विचाराचा मराठी माणूस पुन्हा होईल अशी शक्यता फार कमी आहे. त्याने राजकीय चळवळीमध्ये सुद्धा भारिपचे राज्याध्यक्ष म्हणूनही काम केलं, पण तसा त्यांचा राजकीय पिंड नव्हता. किंबहुना त्यांना राजकारणापेक्षा धम्मकारणामध्ये जास्त आवड होती. एक समाजाला गती देण्याचं काम ते करत आणि शेवटपर्यंत त्यांनी ते त्यांचं जे काही ध्येय होतं, इप्सित होतं, त्यांना जे आवडीचा विषय होता तो शेवटपर्यंत त्यांनी सांभाळला. अशा ह्या थोर धम्मचिंतकाचं 16 तारखेला निधन झालं. त्यांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. मराठी साहित्यामध्ये आपल्या विद्रोही लिखाणानं प्रचंड खळबळ माजवणारे, समाजातील दुःख, दारिद्र्य, दैन्य, जातीव्यवस्था याच्यावरती प्रचंड आघात करणारं साहित्य बाबूराव बागुलांनी लिहिलं आहे. बाबूराव बागुलांचा जन्म 1930 सालचा. ते नाशिक जिल्ह्यातले. मुंबईला ते शिक्षणासाठी आले, नातेवाईकाकडे राहिले, मॅट्रिक झाले. उपजीविकेसाठी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या, पण नोकरीत ते कधी रमले नाहीत. आंबेडकरी साहित्याचा त्यांच्या आयुष्यामध्ये फार मोठा प्रभाव होता. विशेषतः ते मुंबईमधले ज्या माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहत होते तिथं सर्व कामगार वस्ती आहे आणि कामगाराचे प्रश्न, कामगाराचं जगणं, कामगाराच्या अडचणी आणि त्यांच्या होणारी कुचंबना यातून त्यांचं साहित्य हे फुलत गेलं. नुसतं फुलत नाही तर समाजव्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रचंड विद्रोह करणारं साहित्य त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांची एक कविता आहे की त्या कवितेमध्ये ते असं म्हणतात की माणसाचं मोठेपण ते सांगताना म्हणतात की तो सूर्याला सूर्य म्हटलंस,
आणि सूर्य सूर्य झाला. तू चंद्राला चंद्र म्हटलंस आणि चंद्र हा चंद्र झाला. सर्व ईश्वरांचे बारसे तूच केलेस. सर्व प्रेषितांचे उत्सव तूच केलेस. आणि माणसाचं मोठेपण सांगणारी ही कविता, या व्यवस्थेमध्ये परमेश्वरानं माणसाला जन्म दिला ही जी संकल्पना रूढ आहे, त्याला धक्का देणारं हे कवित बागुलांचं हे शब्द आहेत. आणि जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर माणूस श्रेष्ठ आहे. माणसामुळंच सर्व काय आहे आणि माणसामुळंच हे धरती हे प्रसन्न, प्रगल्भ आणि विचारी होईल, इतका प्रचंड माणसावरती विश्वास असणारा हा कवी, लेखक मराठी साहित्यामध्ये मोजकं साहित्य जरी लिहिलं असलं तर ते प्रचंड उच्च दर्जाचं साहित्य आहे. 1964 साली जेव्हा मी जात चोरली हा कथासंग्रह आला, तेव्हा त्या काळातली मराठा दैनिकाचे संपादक शिरीष पै होत्या. त्यांनी वाचल्यानंतर त्या स्तब्ध झाल्या. त्या म्हणाल्या की अशा कविता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा, अशा कथा मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहते, ऐकते आणि अनुभवते. आणि त्या कथासंग्रहाला त्यांनी प्रस्तावना दिली. प्रस्तावना दिल्यानंतर बोलताना त्यांनी असं सांगितलं की ही प्रस्तावना खरं तर तुमच्या कवितेचं मूल्यमापन करण्यासाठी फार तोकडी आहे. तुमची कविता, कथा हे वैश्विक दर्जाचे आहे आणि ती गोष्ट अक्षरशः खरी ठरली. बागुलांचं साहित्य हे एका अर्थानं प्रचंड विद्रोही साहित्य आहे. 1968 साली जेव्हा मी मरण स्वस्थ होत आहे हा कथासंग्रह आला, त्यावेळी त्या कथासंग्रहानं मराठी साहित्यामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आणि प्रस्थापित मराठी साहित्यिकांची अशी बोबडी वळल्यासारखी अवस्था झाली की त्या कथेचं मूल्यमापन करण्याची क्षमता असणारे फार फार थोडे साहित्यिक होते. आणि जेव्हा मी मरण स्वस्थ होत आहे हा कथासंग्रह 1968 साली ते पंढरपूरला घेऊन आले होते. मी त्यावेळी हायस्कूलला होतो आणि आमच्या हेडमास्टरला ते पुस्तक दाखवत होते. आणि तेव्हा मी ते पाहिलं. बाबुराव बागुलांना पहिल्यांदा मी पाहिलं. पुन्हा मुंबईला गेल्यानंतर मी खास आवर्जून माटुंग्याला त्यांच्या घरी गेलो, त्यांच्याशी बोललो, भेटलो, चर्चा केली आणि त्यांना आठवण करून दिली की सर तुम्ही 68 साली हे पुस्तक तुमचं प्रसिद्ध झाल्यानंतर पंढरपूरला आला होता आणि गौतम विद्यालयामध्ये हेडमास्टरबरोबर तुम्ही चर्चा करताना मी तुमच्या हातात ते पुस्तक पाहिलेलं आहे. त्या माणसाला इतका प्रचंड आनंद झाला की ते म्हणाले की तुम्ही काही लिहिता की नाही. मी म्हटलं सर मी नाही लिहितो होतो पूर्वी पण आता नाही. नाही म्हणले लिहा, म्हणले तुम्ही लिहा आणि समाजासाठी नाही माणसासाठी लिहा म्हणले. स्वतःचं नाव करण्यासाठीच कोणीही लिहितं आहे, पण आपण जे लिहू ते समाजाच्या हितात असलं पाहिजे, समग्र समाजाच्या हितात असलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं तुम्ही लिहा, तुम्हाला जसं सुचेल तसं, जेव्हा लिहू वाटेल तेव्हा लिहा, पण लिहा. आणि असा हा मराठी साहित्यातला दर्जेदार कथाकार, साहित्यिक, त्यांच्या अनेक कथा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमाला लागलेल्या आहेत. आणि एका अर्थानं विद्रोही चळवळीचा विद्रोही साहित्याचा तो माणूस उद्गाता म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण त्यानंतर ज्या मराठी साहित्यामध्ये ज्या कथा, कविता जे आलं ते बाबुराव बागुलांना समोर ठेवूनच लिहिलं गेलेलं आहे. आणि बाबुराव बागुलांना अनेक लोकांना लिहितं केलं, हे त्यांची एक फार मोठी जमेची बाजू आहे. आणि असा हा थोर विद्रोही साहित्यिक, माणसाचं गाणं गाणारा साहित्यिक 17 जुलै 1908 साली आपल्यातून गेलेला आहे. त्यांचा आज काल त्यांचा स्मृतिदिन होता.
आज 18 तारीख आहे. अण्णाभाऊ साठ्यांचा स्मृतिदिन आहे. मी त्यांना अभिवादन करतो. केवळ 1.5 दिवसाची शाळा करून मराठी साहित्यामध्ये अजरामर अक्षरवाङ्मय निर्माण करणारे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1920 सालचा वाटेगाव इथं झालेला आणि केवळ जगण्यासाठी पोटासाठी ते आईवडिलाबरोबर मुंबईला चालत आले. मुंबईला आल्यानंतर त्यांनी छोटे मोठे उद्योग केले, कामं केली आणि असे कामं करता करता त्यांनी रोडवरच्या पाट्या वाचून जुन्या अंकल्प्यावरून त्यांच्या मनामध्ये शिक्षणाचा जो राहिलेला भाग त्यांना जो डाचत होता मनामध्ये, तर त्या ओढीनं त्यांनी लेखनशैली हे आत्मसात केली आणि ती लिहायला वाचायला शिकले. आणि त्याच दरम्यान माटुंग्यामध्ये रेल्वेमध्ये ते कामाला लागले. पूर्वी त्याला JIP म्हणत. मग त्यावेळी बलराज साहनी, कैफी आझमी, शैलेंद्र गीतकार की जे पुढं राज कपूरचे फेवरेट गीतकार म्हणून नावारूपाला आले, हे सारे मंडळी रेल्वेमध्ये काही दिवस काम करत होती एकत्र. आणि त्याच्यातून त्यांना कामगारांचा लढा हा जवळनं बघायला मिळाला. आणि माटुंग्यात एकदा कार्यक्रमामध्ये त्यांनी एक गीत सादर केलं कामगाराच्या लढ्यावरचं. त्या गीताचा आवेश आणि त्यांची गाण्याची शैली पाहून श्रीपाद अमृत डांगे की जे मार्क्सवादी पक्षाचे अध्यक्ष होते, कम्युनिस्ट पक्षाचे, तर त्यांनी अण्णाभाऊंना हाताशी धरलं आणि कलापथकात त्यांना नेमून घेतलं. आणि मग अण्णाभाऊंनी अनेक कलापथकातून अनेक वेळा अनेक लोकजागर करण्याच्या मानसिकतेतून त्यांनी कार्यक्रम करत गेले आणि त्या कार्यक्रमातून त्यांना लोकप्रियता मिळत गेली. पण त्यांचा जो अस्वस्थपणा जो होता तो त्याच्यातून त्या नुसत्या गाण्यातून जात नव्हता. म्हणून त्याने लिहायला सुरुवात केली. आणि जे उपेक्षित आहेत, दरिद्र आहेत, समाजामध्ये ज्यांना स्थान नाही, अशा उपेक्षितांच्या जीवनावरती त्यांनी मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. आणि इतकं विपुल लिखाण केलं की त्यांच्या 35 कादंबऱ्या आहेत, 15 कथासंग्रह आहेत, त्यांनी नाटकं लिहिली आहेत, पोवाडे लिहिले आहेत, प्रवासवर्णन लिहिले आहेत. आणि एकूणच मराठी साहित्यामध्ये त्यांनी इतकं प्रचंड काम केलेलं आहे की जे माणसासाठी लिहिलेलं आहे, माणसाकरता लिहिलेलं आहे. आणि त्याच्यातून माणसाचं भविष्य जे आहे ते दृगोचर झालं पाहिजे. माणसाचं आयुष्य कसं पुढं सुखानं जाईल, तर हा त्या काळातला मार्क्सवादी विचार त्यांच्या मनावरती प्रचंड प्रमाणात ठसलेला होता. पण पुढं या जातीव्यवस्थेचा आघात जो त्यांना प्रत्यक्ष बघायला मिळाला, अनुभवला. आणि त्याच काळामध्ये बाबासाहेबांची चळवळ ही अत्यंत गतिमान अवस्थेत होती. आणि मग त्याही चळवळीचा परिणाम अण्णाभाऊंच्या साहित्यावर झालेला आहे. आणि मग अण्णाभाऊंनी 1959 साली जे फकीरा कादंबरी लिहिली, ते मराठी साहित्यामध्ये मास्टरपीस ठरावी, मापदंड ठरावा इतके दर्जेदार कादंबरी आहे. लोकशाहीमध्ये जगत असताना समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय ही चतुसूत्री आपण मानतो, त्या प्रत्येक कसोटीवर ही कादंबरी उतरते. त्याच्यातली जी पात्रं आहेत ती प्रत्यक्ष त्यांनी अनुभवलेली पात्रं आहेत, पाहिलेली पात्रं आहेत. ते एका अर्थानं ऐतिहासिक कादंबरी आहे, एका अर्थानं सामाजिक कादंबरी आहे, एका अर्थानं ती विद्रोही कादंबरी आहे. आणि ती कादंबरी अत्यंत औचित्यपूर्ण एक गोष्ट त्यांनी केलेली आहे.
ती कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केलेली नाही, तर बाबासाहेबांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. लेखणीतून विचार निर्माण होतो, त्या विचाराला ते शरण गेलेले आहेत. आणि ज्यावेळी 58 साली पहिलं दलित साहित्य संमेलन भरलं, त्यावेळी ते अध्यक्ष होते. वास्तविक त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आचार्य अत्रे होते, पण आचार्य अत्रे वेळेवर उपलब्ध न झाल्यानं त्यांना अण्णाभाऊंना अध्यक्षपद दिलं गेलं. आणि अण्णाभाऊंनी त्यावेळी जे विचार व्यक्त केलेले आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते असं म्हणतात की पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ते दलित कामगारांच्या तळहातावर तरलेले आहे. म्हणजे ह्या जगाचं भरणपोषण करण्याची क्षमता फक्त कामगारामध्ये आहे आणि कामगारच हे जगाला पोचू शकतो. हा एवढा फार मोठा विचार त्यांनी त्या व्यासपीठावरून मांडला. आणि हे मांडत असताना त्याने एक 2 ओळी फार सुंदर लिहिलेले आहेत की ते म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. बाबासाहेबांचं कर्तृत्व एवढ्या मोजक्या शब्दामध्ये सांगण्याचं क्षमता अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये होती. आणि इथून पुढचा मार्ग आपल्याला कुठला स्वीकारावा लागेल, तर बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गानंच आपल्याला जाणं गरजेचं आहे आणि त्याच मार्गाने गेलं तर आपला उद्धार होईल. ही भूमिका अण्णाभाऊ पुढं मांडतायत. आणि ज्या मार्क्सवादी चळवळीनं झाली, त्या मार्क्सवादी चळवळीनं त्यांना काय दिलं हा जर प्रश्न आपल्यासमोर जर आला, तर त्याचा एक किस्सा अण्णाभाऊंनी स्वतः सांगितलेला आहे. अण्णाभाऊकडं काही कार्यकर्ते गेले आणि बोलता बोलता कार्यकर्ते म्हणाले की अण्णाभाऊ, तुम्ही मार्क्सवादी चळवळीला इतकं दिलं, भरभरून दिलं, मोर्चे असतील, कलापथकातून असेल, पोवाडे असतील, शाहिरी असतील, कामगाराचे लढे असतील, एवढे सारे तुम्ही लढला, मार्क्सवादानं तुम्हाला काय दिलं? कोपऱ्यातल्या दारूच्या बाटलीकडे बोट केलं आणि मार्क्सवादानं मला ती रिकामी बाटली दिली म्हणले. म्हणजे मार्क्सवादानं त्यांना फक्त पिसून घेतलं. कम्युनिस्ट लोकांनी त्यांना फक्त पिसून घेतलं, वापर करून घेतला. पण अण्णाभाऊ साठ्यांना जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं कुणीही प्रयत्न केला नाही. हे अण्णाभाऊ साठ्यांचं फार मोठं दुर्दैव आहे. अण्णाभाऊ साठ्यांना ज्या चिरागनगरला राहत होते, घाटकोपरला चिरागनगरला राहत होते, साधी एक खोली, टेबल, खुर्ची, एवढंच साहित्य आणि लिहिण्याची कागदं. अण्णाभाऊ साठ्यांना एवढ्या कादंबऱ्या लोक त्या काळामध्ये वाचत होते. अण्णाभाऊ साठ्यांना त्यांना त्याचं लिहिण्याचं, त्या पुस्तकाचं मानधन कधी योग्य प्रमाणात कधीच मिळालं नाही. अण्णाभाऊ साठेच्या कादंबऱ्या प्रकाशित करून प्रकाशक मोठे झाले. अण्णाभाऊ साठे होते तिथंच राहिले. आणि हे जे वेदना आहे, हे जे दुःख आहे, हे अण्णाभाऊंना सतत डाचत राहिलं. त्यानंतर पुढं मराठी साहित्याच्या कादंबऱ्याचा आढावा घेणारं एक पुस्तक आलं, कुसुमावती देशपांड्यांनी लिहिलं. त्या मराठी साहित्यामधल्या सर्व कादंबऱ्यांचा, लेखकांचा त्याच्यामध्ये समावेश होता, फक्त अण्णाभाऊंचा समावेश नव्हता. म्हणजे एवढं विपुल साहित्य करूनसुद्धा मराठी साहित्यानं अण्णाभाऊंची दखल घेतली नाही, हे शल्य सर्वात मोठं होतं. आणि मग अण्णाभाऊंना निराशेनं घेरलं आणि ते व्यसनाधीन झाले. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आता आंबेडकरी वादाशिवाय, आंबेडकरी विचाराशिवाय पर्याय नाही. आणि हा पर्याय त्यांनी स्वीकारला आणि लोकांना सांगितलं की जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव. आणि असा पुन्हा आंबेडकरवादाकडं आकृष्ट झालेला असा लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे हे 18 जुलै 1969ला त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांची आज स्मृतिदिन आहे. मी त्यांनाही
अभिवादन करतो. राजा ढाले, बाबूराव बागुल आणि अण्णाभाऊ साठे हे तिघांनाही मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि इथंच थांबतो. जय भीम.